नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा रमा रणरागिणी बनलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तिच्या अब्रूवर, तिच्या इज्जतीवर हात टाकणाऱ्या सनीची अक्षरशः कुत्र्यासारखी धुलाई तिनं केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिच्या मदतीला कोणीही घरातलं आलेलं नाही, तरीही रमाने एकटीने त्या सनीला चांगलीच अद्दल घडवलेली आहे. आणि त्याचबरोबर तिच्यावर आरोप करणाऱ्या मयुरी आणि शशिकांतची अक्षयने वाट लावलेली आहे. तर सनीची हकालपट्टी केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आणखी एक गोष्ट कळणार आहे, ती म्हणजे रमाच्या वाढदिवसाला अक्षयने एक जबरदस्त असं सरप्राईज दिलेलं आहे. एका अनोख्या पद्धतीने तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यामुळं रमाच्या समोर एक सत्य आलेलं आहे. तर इकडे अक्षय, रमा त्याचबरोबर सगळेजण टेन्शनमध्ये आहेत, कारण काहीही झालं तरी अर्था, अभि आणि त्याचबरोबर रमाकांत काका घर सोडून गेलेले आहेत. त्यामुळं सगळ्यांनाच खूप काळजी वाटत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आनंद त्याचबरोबर जान्हवी यांच्याशी अक्षय बोलत आहे. अक्षय म्हणत आहे की तुम्ही दोघंजण ना फक्त रूममध्ये बसून असता, घरात काय चाललेलं आहे, काय होत आहे याच्याशी तुम्हाला जराही पडलेलं नाही, असं म्हणत तो जान्हवीला आणि आनंदला ओरडत असतो. तेव्हा जान्हवी म्हणते की अक्षय, तू या पद्धतीनं माझ्याशी बोलू शकत नाही. आम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे. तुला प्रत्येक वेळेस आमच्या चुका दिसतात, तू चुकतो हे तुला दिसत नाही आहे. तू रमाशी कोणत्या पद्धतीनं वागतोय, असं म्हणत जान्हवी तिच्या मनात जे आहे ते बोलत असते. म्हणजे ती सांगणार असते जवळजवळ अक्षयला की रमा तुझी बायको आहे आणि तरीही तू तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहे, तुला जराही अक्कल नाही आहे, या भाषेमध्ये जान्हवी बोलणार असते. पण त्याच्या आधीच इकडे आनंद तिला थांबवतो आणि अक्षयही जान्हवीची माफी मागतो. वहिनी, मला तसं म्हणायचं नाही आहे, कारण अभि आणि काका दोघंही गेलेले आहेत म्हणून मी पॅनिक झालेलो आहे. त्यावेळेस इकडे आनंद पण सांगू लागतो की अगं जान्हवी, तू शांत हो, कारण जरी मीही गेलो असतो, आपणही बाहेर गेलो असतो, तरीही अक्षय पॅनिक झाला असता. ते आपल्यावरती असलेलं त्याचं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी तो बोलत आहे. त्यानंतर अक्षय जान्हवीची आणि त्याचबरोबर आनंदची माफी मागत असतो आणि इकडे सीमा मात्र दोघांकडेही पाहत असते. हे जे घरात घडत आहे या गोष्टीचं सीमालाही टेन्शन आलेलं असतं, कारण हे सगळे कुठे गेलेले आहेत हे सापडत एक नाही. आणि त्याचबरोबर आता काही करून आपल्याला आपल्या ह्या लेकरांना शोधावं लागणार आहे असं सीमाला वाटत असतं. इकडे रमा रिक्षात बसून निघालेली असते. तिला काही करून घरी पोचायचं असतं. अर्था, अभि त्याचबरोबर रमाकांत कुठे गेलेले आहेत याची काळजी रमालाही वाटत असते आणि रमा वाऱ्याच्या वेगाने निघालेली असते. रमा विचार करत असते की नक्की असं काय झालं, का गेले अभिदादा, का गेले रमाकांत काका, हा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणून तर तिने आता घरी येते तर दारातच मयुरी असते आणि रमा विचारते नक्की कधी गेलेत ते. तेव्हा मयुरी म्हणते, बासा, एवढं अति करायची काही गरज नाही आहे, गेलेत ना बरं झालं, या मुकादमांच्या तुरुंगातून त्यांची सुटका झाली, जगू दे त्यांना तरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, असं इकडं मयुरीचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जे काय घडत असतं त्या सगळ्याचा एक खूपच चांगली गोष्ट घडत असते, ती म्हणजे रमामध्ये आता स्वतःचा स्वाभिमान जागा होताना आपल्याला पाहायला मिळत असतो. तर इकडे रमा जेव्हा तिथे विचारत असते तेव्हा मात्र मयुरी म्हणत असते की मला माहिती नाही आहे, मला विचारू नको, बरं झालं. आणि तुझा असं पण काय संबंध आहे, या घरातून तू जाणारच आहेस, तू या घरची मोलकरीण आहेस आणि त्याच पद्धतीनं राहा. इकडे हे सगळं रमाला मयुरी बोलत असते. खरं तर रमाला खूप वाईट वाटलेलं असतं, पण आत्ता तिच्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे अर्था आणि अभि यांना सोडवणं. आणि मग ते कुठे आहेत याबद्दल रमा बोलतच असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रमा म्हणत असते की काही झालं तरी मला त्यांना शोधायचं आहे. तिला आता मयुरीशी वाद घालण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो आणि ती म्हणते की अहो मयुरीताई, तुम्ही घरी आहात म्हणून मी तुम्हाला विचारलेलं आहे, नक्की ते कुठे गेलेले आहेत, असं काय घडलं. तेव्हा मयुरी म्हणते की मला काही माहीत नाही आहे आणि तू याच्यामध्ये पडू नको, असं पण तुझा या कोणत्याही गोष्टींशी अजिबात संबंध नाही आहे, तर तू यामध्ये पडायची काहीही गरज नाही, या भाषेमध्ये मयुरी रमाला बोलते. तर इकडे लगेचच वरती आलेला असतो तो म्हणजे सनी, आणि सनी इकडे शशिकांतला म्हणतो की एवढं सगळं घरात घडलेलं आहे
तरी पण एवढं बिनधास्त कसा हा माणूस राहू शकतो असं सनी शशिकांतला म्हणत आहे आणि शशिकांतला तो दाखवत आहे की असं कसं काय होऊ शकतं. तेव्हा शशिकांत म्हणतो की घरात काही का होईना, आपल्याला काय फरक पडला पाहिजे त्या गोष्टींचा, असं शशिकांत सांगत असतो. कारण काही झालं तरी आपण आपला एन्जॉय करायची, आपली लाईफ जगायची आहे असं शशिकांत त्याला सांगत असतो. तेव्हा सनी म्हणतो की हो. मग शशिकांत त्याला म्हणतो घे, तू पण घे, कारण गरज आहे तुला पण, असं म्हणत शशिकांत सनीला दारूचा ग्लास देतो आणि सनीला पुन्हा विचारू लागतो तुझं ते मंगलम बिंगलम कुठपर्यंत आलंय, नक्की काय झालंय, कुठपर्यंत पोचलाय तू, असं शशिकांत विचारतो. तेव्हा तो सांगू लागतो की हो आहे, होतंय सध्या, म्हणजे चालू आहे, मार्गावर आहे, असं सनीचं म्हणणं असतं. पण शशिकांत मात्र त्याला म्हणत असतो की अरे बघ आज जरा काय होतंय का बघ त्याचं, कारण आज असं पण घरी कोणी नाही आहे, सगळेजण त्या अर्थाला शोधायला गेलेले आहेत. तोपर्यंत मला असं वाटतंय की तू तुझ्या या मंगलमचा फायदा करून घ्यावा. असला घाणेरडा विचारांचा शशिकांत असतो. म्हणजे तो डायरेक्टली इकडे सनीला सांगत आहे की रमा एकटी घरी आहे आणि तू जा, त्या गोष्टीचा फायदा करून घे. इकडे रमाला आठवत असतं की रमाकांत काकांना एक बाई आहे ती आवडत आहे आणि त्याबद्दल रमाकांत सगळ्यांना सांगणार असतो आणि त्याचबरोबर ही गोष्ट जान्हवीलाही माहिती आहे असं रमाचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर रमाला ती गोष्ट आठवते. म्हणजे नक्कीच रमाकांत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी तिकडे गेलेला असेल अशी शंका रमाला येते. आणि इकडे रमाकांतबद्दल आता ती म्हणते की आपल्याला जर त्यांना शोधायचं असेल तर आपल्याला तिथे गेलं पाहिजे असा विचार इकडे रमाच्या डोक्यात येतो आणि रमा अक्षयला फोन करते. कारण तिला आठवतं जेव्हा अक्षयचा अपघात झालेला असतो त्याच दिवशी हे सगळं घडलेलं असतं. आणि मग इकडे रमा अक्षयला फोन करते आणि अक्षयला म्हणू लागते की रमाकांत काका कुठे गेले असतील याचा मला अंदाज आहे, त्यांना एक बाई आवडत आहे आणि त्यांना तिच्याबरोबर त्यांचं आयुष्य सुखाने पुन्हा सुरू करायचं आहे, नवं आयुष्य जगायचं आहे, हे सगळं रमा सांगत असते. तेव्हा अक्षय म्हणतो काय बोलतेस तू. तेव्हा रमा सांगते की हो, अर्थाला मी सांभाळायला होते आणि जेव्हा तुमचा अपघात झाला त्या दिवशी रमाकांत काका हे सगळ्यांना सांगणार होते आणि त्याच दिवशी तेवढ्यात तिथं पोलीस आले आणि पोलिसांनी तुमच्या अपघाताची बातमी दिली आणि त्यानंतर हे सगळं घडलेलं होतं. त्यामुळं ते घरातील कोणालाच याबद्दल काहीच सांगू शकलेले नव्हते, म्हणून मी तुम्हाला फोन करून आत्ता सांगत आहे. आणि मग रमाला तो विचारतो त्यांचा नंबर, नाव, ॲड्रेस आहे का, तर रमा ते सगळं देते आणि आनंद म्हणतो की ठीक आहे. आनंद पण सांगत असतो पण रमाचा कॉल कट झालेला नसतो, कारण त्याच वेळी रमाच्या दारात आलेला असतो तो म्हणजे सनी. रमाच्या रूमचा दरवाजा उघडून सनी हा आत आलेला आहे आणि सनी रमाला पाहत आहे आणि म्हणत आहे की आत्ता तुला कोण वाचवणार या सगळ्यातून, आता फक्त आणि फक्त मीच आहे, काही झालं तरी तुला यातून कोणीही वाचवू शकत नाही, असं सनी बोलत असतो. आणि सनी तिथं पोहोचलेला असतो. सनीचं असं म्हणणं असतं की बघ तुझी कशी वाट लावतो, असं म्हणत सनीने हे सगळं केलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमाचा फोन चालू असतो आणि रमाला सनी इकडे बोलत असतो की बघ आता तुला कोणीच वाचवायला येऊ शकत नाही. आणि इकडे ही गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आनंदच्या, कारण आनंदच्या मोबाईलला नेटवर्क नसतं आणि तो अक्षयला म्हणतो थांब मी तुझ्या मोबाईलवर तो ॲड्रेस, ते लोकेशन आहे ते सर्च करतो. मग असं म्हणत अक्षयच्या मोबाईलवर तो सर्च करायला जातो तर तो म्हणतो की अरे रमाचा फोन चालू आहे. आणि इकडून अक्षय आणि ते दोघंही रमा रमा म्हणू लागतात. तेव्हा इकडे अक्षयच्या लक्षात येतं ते म्हणजे की रमाचा फोन चालू आहे आणि तिला कोणीतरी त्रास द्यायला आलेला आहे आणि तो आवाज सनीचा आहे. ही गोष्ट यांच्या कानावरती येते आणि या दोघांना ऐकू येतं. तिकडून सनी म्हणत असतो की आता तुला कोणीही वाचवायला येऊ शकत नाही. त्यावेळेस मात्र इकडे रमाला खूप राग आलेला असतो आणि रमा मात्र इकडे विचार करत असते की हा माणूस इथं आलेला आहे आणि सनीचे हे जे शब्द आहेत हे कानावर आलेले असतात. ते म्हणजे आता सनीचं हे जे बोलणं आहे ते आता समजलेलं असतं आणि सनीच्या या बोलण्यातून
यांना सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे ते म्हणजे की आता अक्षय आणि आनंदला कळलेलं आहे की सनी रमाच्या रूममध्ये घुसलेला आहे. रमा ओरडत आहे, त्यानंतर रमाचा आवाज येत नाही. अक्षय म्हणतो नाही, नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे. अरे आनंद दादा नीट ऐक, तू काय बोलणं ऐकायला ते तुला कळतंय का, असं तो बोलत आहे. आणि त्याच वेळीस आपल्याला पाहायला मिळतं इकडे सनीचा आवाज अक्षय आणि आनंद या दोघांच्याही इकडे कानावरती पडतो. सनी म्हणत असतो की असं पण आता तुझं आणि आपलं झंगाट सुरू आहे माहिती आहे ना, आणि आपण लग्न करणार आहोत, त्यामुळं मला असं वाटतंय की आपण दोघांनी आता छोटासा हनीमून उरकून टाकूया. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे रमाला खूप राग आलेला असतो. रमा भयानक चिडलेली असते. रमा म्हणत असते की काय आहे हे सगळं, आणि रमा जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र इकडे तो तिला म्हणत असतो की काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आत्ता मला कळलेलं आहे की तुझं आणि त्या अक्षयचं काहीतरी सुरू आहे आणि या सगळ्यातूनच ती पोर जन्माला आलेली आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रमाच्या जवळ तो येत असतो. रमाशी अगदी तो लगट करण्याचा प्रयत्न करत असतो. रमाला म्हणत असतो की काहीही झालं तरी आता आपण छोटासा हनीमून उरकूनच टाकायचा आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा खूप चिडलेली असते. रमा स्वतःचा बत्तीतून त्या सगळ्यातून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा एवढं सगळं करत आहे, पण इकडे मात्र अक्षय आणि आनंदला तो आवाज ऐकू आलेला असतो. अक्षय म्हणतो काहीतरी विपरीत घडणार आहे, त्यापेक्षा आपल्याला आत्ताच्या आत्ता पोहोचलं पाहिजे. हा सगळा विचार इकडे अक्षयच्या डोक्यात आलेला आहे आणि रमा मात्र खूप वैतागलेली आहे. रमाला कळतच नाही आहे की हे सगळं काय होत आहे, नक्की काय करायला पाहिजे. हा विचार रमाच्या डोक्यात आलेला आहे आणि रमा मात्र त्या सनीला स्वतःपासून दूर लोटण्याचा प्रयत्न करत आहे. सनीने अक्षरशः रमावरती कब्जा मिळवल्यासारखं तो जवळ आलेला असतो आणि इकडे अक्षय आनंद पोहोचलेले असतात. दारातून आत येतात आणि पाहतात तर काय, त्यांना खूप मोठा धक्का बसतो. रमा एका कोपऱ्यात तिथे खुर्चीवर बसलेली असते. ती खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, कारण काहीही झालं तरी आज तिच्या बाबतीत जे घडलेलं असतं ते खूपच चुकीचं घडलेलं असतं आणि रमासाठी हा खूप मोठा धक्का बसलेला असतो. रमा हे सर्व पाहत असते आणि तेवढ्यात रमाला अक्षय आणि आनंद विचारतात. तेव्हा रमा म्हणते की ते बघा, आणि रमा बोटाने दाखवते आणि मग अक्षय आणि आनंद तिथे जातात. तर रमाने त्या सनीला बांधून ठेवलेला आहे. अक्षरशः कुत्र्यासारखा त्याला बडवलेला आहे आणि बांधून ठेवलेला आहे. आणि त्याच वेळी रमा सगळं सांगते. रमा सांगते की त्याने हे सगळं जे काही केलेलं आहे ते मुद्दामून केलेलं होतं. तो माझ्या अंगावरती धावून आलेला होता. आणि मग रमा भयानक चिडलेली असते आणि मग रमाने त्याला फेकून मारलेलं असतं. तिच्या हातात जी वस्तू येईल त्याने तिनं मारलेलं असतं. आणि त्यानंतर रमा म्हणते की तुला सोडणार नाही, कारण काहीही झालं तरी आज तू जे काही केलेलं आहे ना ते खूपच विचित्र केलेलं आहे. आज तू जे काही केलेलं आहेस ना त्याची शिक्षा तुला भोगावी लागणारच आहे, असं म्हणत रमाने अक्षरशः कुत्र्यासारखं फरफटत नेलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, कायमस्वरूपी कुठल्याही स्त्रीच्या वाटेला जर तू गेलास तर तुला सोडणार नाही, कारण रमा नाव आहे माझं, गाठ माझ्याशी आहे. हे सगळं रमाने बोललेली असते. हातामध्ये झाडू घेतलेला असतो आणि तिने त्याला बांधून ठेवलेलं असतं आणि त्याला दाखवून दिलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी तुला सोडणार नाही, तुझी वाट लावणार आहे. इथून पुढे कुठल्याही दुसऱ्या स्त्रीच्या तू अंगाला स्पर्शही करू शकणार नाही. ह्याच हाताने तुम्हाला मारलेलं होतंस ना, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत रमाने त्याला दाखवून दिलेलं असतं की त्याचं काय चुकलेलं आहे. आणि रमाने त्याची वाट लावलेली असते, सनीची वाट लावलेली असते. त्याला इतका मारलेला असतो की सनीला कळायचं बंद झालेलं असतं आणि सनीकडे आता कोणताही ऑप्शन नसतो. तो म्हणालेला असतो की अगं सोड मला, असं नको करूस असं म्हणत अक्षरशः सनी भीक मागत असतो. तो म्हणत असतो की मला सोड या सगळ्यातून. आणि
हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सनीला पण धक्का बसलेला असतो आणि मग शशिकांत तिथे येतो आणि सनीला सोडवून बाहेर आणतो. सनीला सोडवून बाहेर आणल्यामुळं इकडे शशिकांत त्याला म्हणत असतो की शक्यच नाही, असं वागणं हा शक्यच नाही असं सगळ्यांच्या समोर शशिकांत सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे अक्षय म्हणत असतो की बास, रमा ही खोटं बोलणार नाही याबद्दल मला खात्री आहे. काहीही झालं तरी रमा खोटं बोलणार नाही. आज याने तिच्या अब्रूवरती हात टाकलेला आहे तर मी त्याला सोडणार नाही. हे सगळं अक्षय बोलत असतो आणि त्याचबरोबर शशिकांत म्हणत असतो की नाही, काही झालं तरी सनी असं वागू शकत नाही आहे. असं या रमामध्ये काय आहे, तिला काय चॉईस आहे, नक्की कशामुळे हे सगळं होतंय, हे सगळं बोललेलं असतं. आणि त्याचबरोबर शशिकांतचा अक्षयला खूप राग येतो आणि शशिकांत इकडे म्हणत असतो की काही झालं तरी रमाला कोणताही चॉईस नाही आहे आणि अशा वेळी तिनं सहन केलंच पाहिजे आणि असंही तो होणारा नवरा आहे तिचा, त्यामुळं हे सगळं घडणारच आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण घरातले पाहत असतात आणि सगळ्यांसाठीच हा खूप मोठा धक्का असतो. आणि इकडे रमा बोलत असते की हे सगळं जे काय झालेलं आहे ते सगळं इतकं विचित्र असतं आणि त्याच वेळी शशिकांत म्हणत असतो की काहीही झालं तरी हे काय घडलेलं आहे ते इतकं भयानक आहे. आणि अक्षय म्हणत असतो की मी सोडणार नाही, काहीही झालं तरी रमाच्या बाबतीत काय कोणत्याही दुसऱ्या स्त्रीच्या बाबतीत जरी हे घडलं असतं तरी मी सोडणार नाही असं म्हणत अक्षयने इकडे सनीला धक्के मारत बाहेर आणलेला आहे. शशिकांत म्हणतो की मी तुझा बाप आहे आणि मी सांगतोय की तो इथून कुठेही जाणार नाही, तो याच घरात राहणार आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय त्याचबरोबर रमा सर्वजण तिथं आहेत. अक्षयने कॉलर पकडून सनीला बाहेर खेचत आणलेला आहे आणि दाखवलेलं आहे की काहीही झालं तरी हे सगळं जे आहे ते खूपच विचित्र घडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सनी म्हणतो की मी तुला सोडणार नाही, तुला पण आणि त्या रमाला पण मी बघून घेईल, हे सनीचं वाक्य असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अक्षयने आता निर्णय घेतलेला असतो, काही झालं तरी सनीची तर वाट लावायचीच आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षय रमाला विचारतो की आज किती तारीख आहे, 8 तारीख आहे ना. रमा मात्र देवाच्या समोर हात जोडून उभी असते. ती देवाला म्हणत असते की आज माझा वाढदिवस आहे, यांच्याकडून मला शुभेच्छा मिळणार का. आणि तेव्हा मात्र अक्षय तिला तसं म्हटल्यावर रमा म्हणते काय आहे आज. तेव्हा अक्षय म्हणतो की आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे असं तो रमाला सांगत असतो. आणि अक्षय रमाला म्हणत असतो की कसं आहे 2 वेण्या, मी तुला शुभेच्छा दिल्या नाही म्हणून तुला वाईट वाटणार आहे, मलाही माहिती आहे. आणि अक्षय एका कागदावरती लिहित असतो आणि त्यानंतर तो तिथून उठून जातो आणि तो सगळे कागद वाऱ्याच्या वेगाने, वारा येतो आणि ते कागद उडून रमाच्या जवळ येतात. रमा त्यातला एक कागद उचलते आणि तो तिथे समईच्या वरती पकडते आणि त्याच्यावरती अक्षयने जे लिहिलेलं असतं हॅपी बर्थडे 2 वेण्या फॉर एव्हर, हे सगळं तिथे रमाला दिसू लागतं. आणि अक्षयच्या शुभेच्छा ह्या रमापर्यंत पोहोचलेल्या असतात आणि रमा खुश होते. म्हणजे ती म्हणते की यांना सगळं आठवतंय, हे नाटक करत आहेत, ही गोष्ट रमाच्या लक्षात येते आणि तिला हे इतकं सुंदर असं गिफ्ट बर्थडेसाठी मिळालेलं असतं आणि तिने खुश झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.